मित्रांनो, सीईटीच्या जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये स्टॅटिक जीके मधून सुद्धा तुम्हाला बरेच असे प्रश्न विचारले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिक जीके मधील महत्त्वाचे 50 एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, त्या एमसीक्यूजचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर यामधूनच स्टॅटिक जीके मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. हु वॉज द फर्स्ट अमेरिकन प्रेसिडेंट टू व्हिजिट इंडिया? भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर 1959 मध्ये ड्वाइट डेव्हिड आयझनहोवर यांनी भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडवला. म्हणून ऑप्शन बी, ड्वाइट डेव्हिड आयझनहोवर याचं योग्य उत्तर आहे. Who was the most famous early European traveler to China? चीनला भेट देणाऱ्या सर्वात प्रसिद्ध सुरुवातीच्या युरोपियन प्रवाशाचे नाव सांगा. तर मार्को पोलो हा 13व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध युरोपियन प्रवासी असून त्याने सिल्क रूट मार्गे चीनला भेट दिली होती. म्हणून ऑप्शन सी, मार्को पोलो याचं योग्य उत्तर असेल. Who was the first chief of air staff in India? भारताचे पहिले चीफ ऑफ एअर स्टाफ कोण होते? तर स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख म्हणून सर थॉमस एल्महर्स्ट यांनी पदभार स्वीकारला होता. म्हणून ऑप्शन बी, एअर मार्शल सर थॉमस एल्महर्स्ट याचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री वॉज द फर्स्ट टू विन द फुटबॉल वर्ल्ड कप? फुटबॉल विश्वचषक जिंकणारा पहिला देश कोणता होता? तर 1930 मध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला फिफा विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता. म्हणून ऑप्शन सी, उरुग्वे याचं योग्य उत्तर आहे. Who was the first Indian to win a Nobel Prize? नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबल पारितोषिक मिळाले होते. म्हणून ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट इंडियन पायलट. पहिल्या भारतीय वैमानिकाचे नाव सांगा. तर जे.आर.डी. टाटा हे भारतातील पहिले अधिकृत व्यावसायिक पायलट लायसन्स मिळवणारे व्यक्ती होते. म्हणून ऑप्शन ए, जे.आर.डी. टाटा याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार लॉर्ड विल्यम बेंटिक हे संपूर्ण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. म्हणून ऑप्शन बी, विल्यम बेंटिक याचं योग्य उत्तर आहे. Who was the first Indian to score a triple century in the Test cricket? कसोटी क्रिकेटमध्ये 13 शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे वीरेंद्र सहवागने 309 धावा करून पहिले भारतीय तिहेरी शतक नोंदवले. म्हणून ऑप्शन डी, वीरेंद्र सहवाग याचं योग्य उत्तर आहे. Who was the first field marshal of India? भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर सॅम मानेकशा हे भारतीय लष्करातील सर्वोच्च फील्ड मार्शल रँक मिळवणारे पहिले अधिकारी होते. म्हणून ऑप्शन सी, SHF जे मानेकशा याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट इंडियन टू गेट अ ग्रॅमी अवॉर्ड. ग्रॅमी अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर पंडित रविशंकर यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार दिला गेला आणि जागतिक स्तरावर भारतीय संगीताचा मान त्यांनी वाढवला. म्हणून ऑप्शन बी, पंडित रविशंकर याचं योग्य उत्तर आहे. Who was the first European to reach India by sea route? समुद्रमार्गे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन कोण होता? तर 1498 मध्ये वास्को द गामा हा समुद्रमार्गे कालिकत येथे पोहोचणारा पहिला युरोपियन होता. म्हणून ऑप्शन सी, वास्को द गामा याचं योग्य उत्तर आहे. Who were the recipient of the first भारतरत्न अवॉर्ड in 1954? 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण होते? तर 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आणि सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन हे पहिले मानकरी होते. म्हणून ऑप्शन ए, सी राजगोपालाचारी, डॉक्टर
सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन नेव्हल चीफ? भारताचे पहिले नौदल प्रमुख कोण होते? तर व्हाईस ॲडमिरल RD कटारी हे भारतीय नौदलाचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अधिकारी होते. म्हणून ऑप्शन बी व्हाईस ॲडमिरल RD कटारी याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट ब्लाइंड मॅन टू स्केल माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या अंध व्यक्तीचे नाव काय आहे? तर एरिक वेहनमायर यांनी 2001 मध्ये अंध असूनही माउंट एव्हरेस्टवर चढाई करून जागतिक विक्रम केला होता. म्हणून ऑप्शन ए एरिक वेहनमायर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू स्विम अक्रॉस इंग्लिश चॅनल. इंग्लिश खाडी पोहून पार करणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1958 मध्ये मिहिर सेन यांनी इंग्लिश खाडी पोहून पार करणारा पहिला भारतीय आणि आशियाई माणूस होण्याचा मान मिळवला. म्हणून ऑप्शन सी मिहिर सेन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राइज इन फिजिक्स. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर 1930 मध्ये रमन इफेक्टच्या शोधासाठी CV रमन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून ऑप्शन सी CV रमन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन कमांडर इन चीफ ऑफ इंडिया. भारताचे पहिले कमांडर इन चीफ कोण होते? तर 15 जानेवारी 1949 रोजी जनरल KM करियप्पा यांनी ब्रिटिश लष्कर प्रमुखांकडून भारतीय सैन्याची सूत्रे स्वीकारली होती. म्हणून ऑप्शन बी जनरल करियप्पा याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू होल्ड द रँक ऑफ एअर चीफ मार्शल. तर अर्जन सिंग हे एअर चीफ मार्शल हा दर्जा मिळवणारे पहिले भारतीय होते. म्हणून ऑप्शन ए अर्जन सिंग याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून कार्य केले. म्हणून ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट क्रिकेटर टू रिसीव्ह द पद्मभूषण अवॉर्ड. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण? तर CK नायडू यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि ते हा सन्मान मिळवणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. म्हणून ऑप्शन डी CK नायडू याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट एथनिक इंडियन प्राईम मिनिस्टर ऑफ फिजी. फिजीचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान कोण होते? तर महेंद्र चौधरी 1999 मध्ये फिजी या देशाचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. म्हणून ऑप्शन बी महेंद्र चौधरी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन जज टू सर्व ॲज अ परमनंट जज ॲट द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून कार्य करणारे पहिले भारतीय कोण होते? तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश आणि नंतर अध्यक्ष म्हणून कार्य करणारे पहिले भारतीय होते. म्हणून ऑप्शन ए नागेंद्र सिंग याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट ट्वाइस. माउंट एव्हरेस्ट दोनदा चढाई करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव सांगा. तर नवांग गोंबू हे 1663 आणि 1965 मध्ये अशा 2 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले. म्हणून ऑप्शन बी नवांग गोंबू याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू सेट फूट ऑन अ मून. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण होता? तर 1969 मध्ये अपोलो 11 मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरणारे पहिले मानव ठरले. म्हणून ऑप्शन बी नील आर्मस्ट्रॉंग याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट पर्सन टू कम्प्लीट अ वॉयेज अराउंड द वर्ल्ड. जगाची समुद्र सफर पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण? तर मॅगेलनने मोहीम सुरू केली होती, पण त्याच्या मृत्यूनंतर जुआन सेबॅस्टियन एल्कानो यांनी 1522 मध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. म्हणून ऑप्शन बी जॉन सेबॅस्टियन एल्कानो याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स. भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक जिंकणारा माणूस कोण? तर क्ष किरणांच्या शोधासाठी विल्यम रॉन्टगेन यांना भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन रिपब्लिक. भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. म्हणून ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू ड्रॉ द मॅप ऑफ अर्थ. पृथ्वीचा नकाशा तयार करणारा पहिला माणूस कोण होता? तर ग्रीक तत्ववेत्ता
अलेक्झांडर याने जगाचा पहिला नकाशा रेखाटला होता असे मानले जाते, म्हणून ऑप्शन बी अलेक्झांडर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन टू रिसीव्ह नोबेल प्राइज इन अ मेडिसिन. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय वंशाची व्यक्ती कोण? तर हरगोविंद खुराना यांनी जनुकीय संकेताच्या अर्थासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवले, म्हणून ऑप्शन बी हरगोविंद खुराना याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू रीच द नॉर्थ पोल. उत्तर ध्रुवावर पोहोचणारा पहिला माणूस कोण? तर रॉबर्ट पियरी हा 1909 मध्ये उत्तर ध्रुवावर पोहोचणारा पहिला शोधक मानला जातो, म्हणून ऑप्शन सी रॉबर्ट पियरी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू रिसीव्ह द परमवीर चक्र. परमवीर चक्र मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर 1947च्या भारत पाक युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी मेजर सोमनाथ शर्मा यांनी मरणोत्तर पहिले परमवीर चक्र मिळवले, म्हणून ऑप्शन ए मेजर सोमनाथ शर्मा याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू हिट अ डबल सेंचुरी इन अ वन डे इंटरनॅशनल मॅच. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण? तर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. ऑप्शन डी सचिन तेंडुलकर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू गो इन टू स्पेस. अंतराळात जाणारा पहिला माणूस कोण? तर सोव्हिएत युनियनचे युरी गागरिन हे 1961 मध्ये अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले, म्हणून ऑप्शन ए मेजर युरी गागरिन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मुस्लिम प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते, म्हणून ऑप्शन बी डॉक्टर झाकीर हुसेन याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट पर्सन टू रिसीव्ह द ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना 1965 मध्ये साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, म्हणून ऑप्शन सी जी शंकर कुरूप याचं योग्य उत्तर आहे. हु वेअर द फर्स्ट मेन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर 29 मे 1953 रोजी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टच्या शिखरावरती पाऊल ठेवले, म्हणून ऑप्शन ए शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टे इन अ राष्ट्रपती भवन ॲज अ व्हॉइसरॉय. राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले व्यक्ती व्हॉइसरॉय म्हणून कोण होते? तर व्हॉइसरॉय हाऊस जे आत्ताचे राष्ट्रपती भवन आहे पूर्ण झाल्यानंतर लॉर्ड एर्विन तेथे राहणारे पहिले रहिवासी होते, म्हणून ऑप्शन ए लॉर्ड एर्विन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर. साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर फ्रेंच कवी आणि लेखक सुली प्रुधोम यांना 1901 मध्ये साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले, म्हणून ऑप्शन ए सुली प्रुधोम याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन रेसिपियंट ऑफ अ रोमन मॅगसेसे अवॉर्ड 1958. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 1958 मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1958 मध्ये सुरू झालेल्या मॅगसेसे पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी आचार्य विनोबा भावे हे होते, म्हणून ऑप्शन सी विनोबा भावे याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती कोण? तर 1978 मध्ये रेनहोल्ड मेस्नर यांनी पीटर हॅबलर सोबत ऑक्सिजन शिवाय एव्हरेस्ट सर केला, म्हणून ऑप्शन बी रेनहोल्ड मेन्सर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू रीच द साऊथ पोल. दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा पहिला माणूस कोण? तर नॉर्वेचे रोआल्ड अमुंडसेन हे 1911 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले शोधक ठरले, म्हणून ऑप्शन बी रोआल्ड अमुंडसेन याचं योग्य उत्तर आहे. हु वोन द फर्स्ट नोबेल प्राइज फॉर इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर 1969 मध्ये रागनार फ्रिश आणि यान टेनबर्गन यांनी अर्थशास्त्राचे पहिले नोबेल संयुक्तपणे पटकावले, त्यामुळे ऑप्शन ए रॅगनार फ्रिश आणि यान टेनबर्गन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू रिसीव्ह द स्टॅलिन प्राइज फ्रॉम इंडिया. भारतातून स्टॅलिन पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर डॉक्टर सैफुद्दीन किचलू हे 1952 मध्ये आंतरराष्ट्रीय स्टॅलिन शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते, म्हणून ऑप्शन ए सैफुद्दीन किचलू याचं योग्य उत्तर आहे.
हु वॉज द फर्स्ट मॅन टू वॉक इन अ स्पेस? अंतराळात चालणारा पहिला माणूस कोण? तर 1965 मध्ये सोव्हिएत अंतराळवीर अलेक्सी लिवोनोव्ह यांनी पहिला स्पेस वॉक केला, म्हणून ऑप्शन सी अलेक्सी लिवोनोव्ह याचं योग्य उत्तर आहे. हु वेअर द फर्स्ट मेन टू फ्लाय अन एरोप्लेन? विमानाने पहिले उड्डाण करणारे व्यक्ती कोण होते? तर ओरविल आणि विल्बर राईट म्हणजेच राईट ब्रदर्स यांनी 1903 मध्ये जगातील पहिल्या विमानाचे यशस्वी उड्डाण केले, म्हणून ऑप्शन ए राईट ब्रदर्स याचं योग्य उत्तर आहे. हु वोन द फर्स्ट नोबेल प्राइज इन केमिस्ट्री? रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणी जिंकले? तर जॅकोबस हेनरिकस वॅटहॉप यांना 1901 मध्ये रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले, म्हणून ऑप्शन सी जॅकोबस हेनरिकस वॅटहॉप याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर अ मेडिसिन? वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर एमिल वॉन बेहिंग यांना रक्तातील सिरम थेरपीच्या कार्यासाठी वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल मिळाले, म्हणून ऑप्शन बी एमिल वॉन बेहिंग याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे एमसीक्यू आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सोबतच या एमसीक्यूची डिटेल उत्तरं सुद्धा पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका, कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.